देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर वादळ निर्माण झालेलं असतानाच सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य या बैठकीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले असून फडणवीसांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत। गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला आणि खास करून भाजपला जे अपयश आलं त्यासाठी आपण जबाबदार असल्याचं म्हटलं। त्यानंतर त्यांनी मागणी केली पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे की आपल्याला सरकारमधून मोकळं करावं आणि आता पक्षाच्या कामासाठी वेळ देण्यास मुभा द्यावी। त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे काही नेते त्यांची समजूत घालण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। या ठिकाणी बैठक सुरू आहे। या बैठकीला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे यासारखे नेते पोहोचलेले आहेत। हे सगळे मिळून फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांनी मागणी केलेली आहे की आपल्याला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षाच्या कामासाठी वेळ देता यावा, यासाठी आपल्याला ती संधी द्यावी, अशी फडणवीस हे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मागणी करणार आहेत। आपल्यासोबत देवेंद्र कोल्हटकर आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। देवेंद्र, सध्या सागर बंगल्यावर काय घडतंय? श्रीरंग, आपल्याला माहिती आहे की सकाळच्या सत्रामध्ये भाजपची एक महत्वाची बैठक जी आहे ती भाजप प्रदेश कार्यालय इथे पार पडली। त्यानंतरची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की मी पूर्ण वेळ पक्ष कार्य करेल, आता सरकारमधून त्यांना मुक्त करण्यात यावं, वरिष्ठांनी तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा। यानंतर जे आहे ते भाजपच्या गोटामध्ये गतिमान हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। ही सगळी बैठक पत्रकार परिषद संपल्यानंतर सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी जी पक्षाची नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळतात आहे। स्वाभाविक आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची हे भेटीगाठी सत्र जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुरू झालेलं पाहायला मिळतंय। देवेंद्र, या बैठकीला कोण कोण उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होण्याची अपेक्षा वर्तवली जाते? देवेंद्र फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये होणार असल्याचं कळतंय, मात्र या पलीकडे जाऊन या बैठकीमध्ये आणखी काही होण्याची शक्यता आहे का? स्वाभाविक श्रीरंग, ज्या पद्धतीचा निकाल जो आहे तो काल लोकसभा निवडणुकींचा लागलेला आहे, खास करून महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा सेटबॅक बसलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडतात आहे। फडणवीसांनी केलेले वक्तव्य त्यांची तर समजूत काढण्याचा स्वाभाविक नेते मंडळींचा प्रयत्न असेल आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये देखील आता प्रतिक्रिया उमटतात आहे, नेत्यांकडून प्रतिक्रिया येतात आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यासोबत नेते मंडळी चर्चा करतील आणि पुढे नेमका काय फडणवीस निर्णय घेतात आहे की त्यांच्या भूमिकेवरती कायम राहतात आहे, वरिष्ठांकडून त्यांच्या काय सांगितलं जात आहे, केंद्रीय पातळीवरून काय सूचना केल्या जात आहेत, या सगळ्याच्या अनुषंगी जी आहे या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान